आज आपण उन्हाळ्यासाठी एकदम खास, थंडगार आणि दिसायला खूप सुंदर असे सरबत बनवणार आहोत। हे सरबत सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे। विशेष म्हणजे आज आपण ते जेली घालून बनवणार आहोत, त्यामुळे त्याची चव आणि लुक दोन्हीही छान आहेत। मोहब्बत का सरबत। उन्हाळ्यात हे सरबत प्यायला की शरीराला लगेच थंडावा मिळतो आणि खूप फ्रेश वाटतं। दिल्लीमध्ये रस्त्यावरच्या स्टॉलवर हे सरबत मोठ्या ग्लासमध्ये भरपूर टरबूज घालून दिलं जातं आणि लोक खूप आवडीने पितात। पण आज आपण तेच सरबत अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी करून बघा आणि कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा। सर्वप्रथम आपण मोहब्बत का सरबत बनवण्यासाठी जेली तयार करून घेऊया। जेली व्यवस्थित सेट होण्यासाठी साधारण 15 मिनिटाचा वेळ लागतो, त्यामुळे सर्वात आधी जेली बनवून घेऊया। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये हे जेली पावडर घालून घेत आहे। हे जेली पावडर तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळून जाईल। हे जेली पावडर वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उपलब्ध असतात। आज मी इथे स्ट्रॉबेरी फ्लेवरची जेली पावडर आणली आहे, त्यामुळे सरबताला छान रंग येतो। या जेली पावडरच्या एका पॅकेटमध्ये 2 पुड्या असतात। हे दोन्ही पुड्या मी एका भांड्यामध्ये मिक्स करून घेतला आहे आणि यामध्ये आता उकळतं पाणी घालायचं आहे। जेली बनवण्यासाठी या पावडरमध्ये साधारण मी इथे 400 मिली पाणी घातलं आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे, म्हणजे पावडर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळली पाहिजे। त्यामुळे चमच्याने हे मिश्रण नीट हलवत राहायचे आहेत। काही सेकंदातच जेली पावडर पाण्यात चांगली विरघळून जाते आणि मिश्रण एकसारखे दिसू लागते। मिश्रण करताना पावडरचे गुठळे राहू नयेत याची विशेष काळजी घ्यायची आहे। पावडर पूर्णपणे विरघळली की जेलीचे मिश्रण गुळगुळीत आणि एकजीव तयार होते। आता हे तयार झालेलं जेलीचं मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे। ताटामध्ये काढल्यामुळे जेली पातळ पसरते आणि ती लवकर तसेच व्यवस्थित सेट होण्यास मदत होते। त्यानंतर हे ताट काही वेळ तसेच बाजूला ठेवायचे आहेत, जेणेकरून जेली छान घट्ट होईल, सेट होईल। ताट आपण 15 मिनिटं बाजूला ठेवूया, तोवर पुढची तयारी करून घेऊया। इथे मी छान लालबुंद आणि ताजे असे कलिंगड घेतले आहे। सरबतासाठी वापरण्यापूर्वी हे कलिंगड आपण कापून घेऊया। कलिंगड घेताना मी ते नीट तपासूनच आणले आहे। दुकानातच थोडासा कट मारून आतून पाहिले होते, त्यामुळे कलिंगड आतून छान लालबुंद आणि गोड आहे याची खात्री झाली। आपल्याला सरबत बनवण्यासाठी पूर्ण कलिंगडाची गरज नाही, साधारणपणे अर्धा कलिंगड घेतले तरी पुरेसे होते। त्यामुळे इथे मी अर्धा कलिंगड वापरणार आहे। अशा लालबुंद आणि रसाळ कलिंगडामुळे सरबताची चव छान लागते। कलिंगड कापल्यानंतर त्यातील काळ्या आणि पांढऱ्या बिया काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे सरबत पिताना त्या तोंडात येणार नाहीत। इथे आपण सगळ्या काळ्या आणि पांढऱ्या बिया काढून घेतल्या आहे। आता हा कलिंगड या पद्धतीने कापून घ्यायचा आहे। बारीक तुकड्यांमध्ये मी हे कट करून घेतला आहे। सरबत बनवण्यासाठी कलिंगड शक्यतोवर जितके बारीक कापता येईल तितके बारीक तुकडे करून घेणे चांगले।